राज्यामध्ये यशवंत चव्हाण घरकुल योजना पूर्वी कधी नव्हती आणि कधी लाभही मिळत नव्हता। पण आदरणीय या खात्याचे मंत्री ओबीसी मंत्री सावे साहेबांनी राज्यामध्ये भरपूर घरकुल दिले। ते त्यांच्या यशवंत चव्हाण घरकुल योजना असेल की अहिल्याबाई होळकर घरकुल योजना असेल, याच्यात काय झालंय अध्यक्ष महोदय, प्रत्येकाला आपण पहिला हप्ता 15,000 देतो, दुसरा 45,000 देतो, पुन्हा 45 देतो, एकंदरीत 1,58,000 रुपये असा काहीतरी मिळतो। मग MRGS मधून याच्यातून जो रमाबाई घरकुलला कॅटेगरी तो त्याला मिळतो। पण मला सांगायचा उद्देश असा आहे, काही लाभार्थीला आतापर्यंत दुसरा हप्ता मिळाला नाही, काहीला पहिला हप्ता मिळाला। याच्यात मला तुम्हाला एसीपी 4 प्रश्न विचारायचे। घरकुल लाभार्थ्याचे थकीत हप्ते किती दिवसात लाभार्थ्याच्या खात्यात पडतील? नंबर 1 प्रश्न दुसरा असा आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी 20 लाख घरकुल दिले, त्याच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 20 लाख घरकुलला 50,000 रुपये वाढून हप्ता देण्याचं सांगितलंय। माझं म्हणणं आहे, या धर्तीवर यशवंत चव्हाण घरकुल असेल, अहिल्याबाई होळकर असेल का शबरी असेल का रमाबाई असेल का मोदी आवास असेल, जसे प्रधानमंत्री आवास योजनेवर या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 50,000 रुपये वाढून देतो, खरोखर आहे 1.5 लाखाचे घर काही होत नाही अध्यक्ष महोदय। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे प्रधानमंत्री आवास योजनेचे 20 लाख घरकुल जे मंजूर केले, त्याला 50,000 रुपये वाढून दिले आणि त्या लाभार्थ्याला घरावर सोलरची लाईन सुद्धा देऊ अशी घोषणा केली। त्या धर्तीवर मंत्री महोदय, तुम्ही आम्हाला 50,000 रुपये वाढून देणार का? यशवंत चव्हाण असेल, अहिल्याबाई होळकर असेल, आणि त्याला सोलरची वीज देणार का त्या लाभार्थ्याला? नंबर 2 नंबर 3 गायरान व गावठाण मध्ये गेली 50, तुम्ही अध्यक्ष साहेब तुम्ही ग्रामीणचे आमदार आहात, तुम्ही मराठवाड्यातले, जे मराठवाड्यातली काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। गायरान गावठाण जमिनी 50-50 वर्षापासून पिढ्यानं पिढ्या काही लोक राहतात, पण ग्रामपंचायतना नमुना नंबर 8 वर त्याची नोंद नसल्यामुळे महाराष्ट्र सरकार 7 बाऱ्यावर असतो, नमुना 8 वर असतो, त्या लाभार्थ्याला लाभ घरकुल देता येत नाही। म्हणतो रमाबाईचा असेल, कोणत्याही घरकुल योजनेतला असेल, त्याला आता तुम्ही बघा आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, यशवंत चव्हाण, अहिल्याबाई होळकर, रमाबाई, मोदी आवास, सबरी, या विविध योजनेमधले नमुना नंबर 8 वर नोंद नसल्यामुळे त्याला तो गेली पिढीना पिढी राहतोय, पण त्याला त्याचा लाभ मिळत नाही। अध्यक्ष महोदय, तुम्ही गायरान आणि गावठाणमध्ये जो 50 वर्षापासून ते घर राहतं त्याला लाभ याच्यातून देणार का? हे 3 प्रश्न माझे आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य माननीय नारायण कुचे साहेबांनी जो यशवंतराव चव्हाण घरकुल योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या बद्दल जो प्रश्न विचारला, मी सन्मान्य सदस्यांना हे सांगू इच्छितो की ऑलरेडी आम्ही ज्यांचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेलं आहे त्यांना आम्ही दुसरा हप्ता दिलेला आहे। त्यांच्याच मतदारसंघातलं जर केरळाचं जो अंबडमध्ये आम्ही 1729 घरांना उद्दिष्ट होतं, त्यातलं 1480 घरांना, आणि त्यांचा पहिला टप्पा 823 लोकांचा, आणि बदनापूर मधल्या मंजूर केलेल्या 653 ला पहिला हप्ता 550 लोकांना दिलाय, दुसरा हप्ता 189 लोकांना दिलाय, तिसरा हप्ता 117 लोकांना। ज्यांचं हे जिओ टॅगिंगच्या माध्यमातून हा हप्ता असतो, त्यांनी जर जिओ टॅगिंगच्या माध्यमातून जर सगळे प्रस्ताव सादर केले तर त्यांना ताबडतोब हा हप्ता देतो। कारण की आमचे हप्त्याचे प्रोसेस असं आहे की एका घरकुलाला म्हणजे 1,20,000 रुपये आपण देतो, आणि जे डोंगराळ भागात आहेत त्यांना 1,30,000 देतो। आणि कसं असतं की पहिला हप्ता हा 15,000चा आहे, दुसरा हप्ता हा 45,000चा आहे, तिसरा हप्ता हा 40,000चा आहे, आणि शेवटचा हप्ता जो आहे ते 20,000/30,000 म्हणजे जो डोंगराळ भागात येतो ना, या पद्धतीने दिला जातो। आणि
आज जिओ टॅगिंगच्या माध्यमातून जेवढे हे आलेले आहेत, आज जर टोटल महाराष्ट्राचा तुम्ही हिसाब केला तर आम्ही जवळजवळ 36,000 घरांना मान्यता दिलेली आहे. त्यापैकी पहिला हप्ता जवळजवळ 32,000 घरकुलांना आम्ही दिलेला आहे. म्हणजे दुसरा हप्ता जवळजवळ 17,263 घरांना दिलेला आहे. त्याच पद्धतीने तिसराही हप्ता आम्ही जवळजवळ 13,000 घरांना दिला आणि अंतिम हप्ता हा जवळजवळ 7,954 घरांना. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण जे म्हटलात की दुसरा हप्ता दिला नाही असं नाही. जिओ टॅगिंग मध्ये ज्याने सबमिट केलं त्याला नक्कीच त्याचा हप्ता मिळतो. आमच्याकडे पैशाची निधीची काही कमतरता नाही आहे. ऑलरेडी आज आमच्याकडे जर बघायला गेलं तर म्हणजे प्रश्नामध्ये थोडासा असं की निधी उपलब्ध भरपूर आहे. जवळजवळ यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेमध्ये आमच्याकडे 130 कोटी रुपये आहेत. त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या याच्यामध्ये 41 कोटी रुपये. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की निधीमुळे कुठलंही काम थांबलेलं नाहीये. थोडा प्रश्नाचा रोख असा होता की पैसे येत नाही, पण तसं नाहीये. ज्यांनी आणि काय होते की अनेक वेळेस ज्यावेळेस ड्यू डिलिगन्स करतात त्यावेळेस बँकेचं खातं, नाव, पेपर्स, आता नमुना नंबर 8चा आपण उल्लेख केला, पण मी आपल्याला सांगतोय हा विषय ज्यावेळेस अप्लाय करतात त्याच वेळेस त्यांनी ते कन्फर्म करून अप्लाय करायला पाहिजे. नंतर काय होतं की दुसरा हप्ता मिळताना ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्या नसल्या तर मग तो दुसरा हप्ता दिला जात नाही. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज नाही किंवा कोणाचा हप्ता थांबवण्याचा उद्देश नाहीये. त्याने डॉक्युमेंटेशन कंप्लीट केल्याशिवाय तो दुसरा हप्ता दिला जात नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आपण विचारला तो पंतप्रधान आवास योजनेमधील जे 50,000 रुपयाचे आहेत त्याकरता हा विषय धोरणात्मक आहे. तो नक्कीच त्याच्यामध्ये मंत्रिमंडळासमोर आम्ही तो उपस्थित करू आणि जे 50,000चं अनुदान म्हणजे जे पहिला हप्ता हा 50,000चा असावा त्या पद्धतीने बाकी आणि आम्ही जे आता 36,000 सोडून आमच्याकडे जवळजवळ 1,52,000च्या आसपास यांनी अप्लाय केलेलं आहे. तर ते बाकीचे जे आहेत ते आम्ही त्यांना या मोदी आवास योजनेच्या मध्ये त्यांचं आम्ही ऍप्लिकेशन ट्रान्सफर करतोय, ज्या माध्यमातून त्यांना नक्कीच पुढच्या काळामध्ये त्या स्कीम मध्ये जर ते गेले तर त्याचा उपयोग होईल आणि हे जे 50,000चं पहिलं हप्ता आहे तो त्यांना त्याच्यामधून मिळेल. आणि तिसरा एक प्रश्न त्यांनी विचारला की जे पीएम आवास योजनेच्या म्हणजे जो याच्यामध्ये सोलारचा जो विषय तर माननीय केंद्रीय नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण प्रत्येक घराला सोलार द्यायचा हा उद्दिष्ट साधलेला आहे. काही ठिकाणी आम्ही सोलार पार्क जशा बनवून जिकडे घरकुलांची एका प्रत्येक घरावर ते न लावता तर त्या ठिकाणी एक सोलार पार्क तयार करून त्या सोलार पार्कच्या माध्यमातून त्या विशिष्ट वसाहतीला त्याच्यातून सोलार म्हणजे ऊर्जा दिली जाईल अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव ऑलरेडी सरकार केंद्र शासनाकडे तो झाला तर नक्कीच ते करण्यात येईल. सन्माननीय सदस्य खोतकरजी. महोदय, मंत्री महोदयाने उत्तरामध्ये एक बाब स्पष्ट केलेली की माननीय यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना याच्या अनुदानामध्ये वाढ करायची असेल तर ही बाब धोरणात्मक आहे. आपण किती दिवसामध्ये हे धोरण ठरवणार आहात? पहिली बाब, किती दिवसामध्ये आपण हा धोरण कॅबिनेट समोर घेऊन जाणार? ही पहिली बाब. आणि अध्यक्ष, मला दुसरी बाब अशी, ग्रामीण आणि शहरी घरकुलामध्ये काय फरक आहे? त्याच साईजचं घरकुल होतं, तेच मटेरियल लागतं, पण ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये फरक का करता? ग्रामीणला किती देता आणि शहराला किती देता? उलट माझी मागणी आहे आपल्याकडे की ग्रामीणला जास्तीचे पैसे का दिले पाहिजे की शहरातून सिमेंट कॉन्क्रीट गावाकडे घेऊन जाण्याचा खर्च ग्रामीणच्या लोकांना येतो. सर्व बाकी इतर साहित्य घेऊन जाण्याचा खर्च ग्रामीणच्या लोकांना, शहरातून नेण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च त्यांच्या मुखांनी पडतो. त्यामुळं शहरापेक्षा जास्तीचे पैसे वाढवून देण्याच्या संदर्भामधलं धोरण शासन या ठिकाणी ठरवल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला याच्यात मी तुम्हाला सांगितलं तसं की फक्त डोंगराळ भागामध्ये असलं तर त्याला 10,000 रुपये वाढून मिळतात, नाहीतर बाकीच्याला 1,20,000च निधी दिला जातो. फक्त प्रधानमंत्री आवास योजनाच्या ज्या माध्यमातून आता जी नवीन 20 लाख घराची जी आता माननीय मोदीजींनी डिक्लेअर केलेली आहे, ज्याचा आत्ताच माननीय अमित शाह साहेबांच्या उपस्थितीत पुण्याला कार्यक्रम झाला. त्यामध्ये जवळजवळ 10 लाख घरवाल्यांना
पहिला हप्ता जो 50,000चा दिला, बाकीच्या याच्यामध्ये मी सांगितलं तसं ह्याच्यातली उरलेली जी घरं आहेत त्यांना आपण त्या स्कीममध्ये टाकायचा प्रयत्न करतोय. आणि राहिला जो शहरी आणि ग्रामीण भागाचा, तर कसं आहे की शहरी जे असतात ते यूडी डिपार्टमेंटच्या माध्यमातून होतं ती योजना. माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे मंत्री आहेत, नक्कीच त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू. ग्रामीण भागाचा हा मान्य म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. आणि ग्रामीण भागामध्ये आपण म्हणता तसं ग्रामीण भागामध्ये खर्च कमी लागतो साहेब, शहरा भागामध्ये खर्च जास्त लागतो. तुम्ही शहरात राहतात, मीही शहरात राहतो, माझंही ग्रामीणमध्ये पण घर आहे, तुमचंही ग्रामीणमध्ये पण घर आहे, आपल्याला त्याचा अंदाज आहे. पण नक्कीच तुम्ही दिलेली सूचना ही मंत्रिमंडळासमोर मांडून, कारण मी तुम्हाला सांगितलं असं यापुढे या सगळ्या योजना पंतप्रधान आवास योजनेच्या अंडरमध्ये जाणार आहेत. या सगळ्या जसं ज्या योजनांचा उल्लेख झाला त्या सगळ्या योजना यापुढे पंतप्रधान, कारण की त्याच्या माध्यमातून केंद्रातून हा सगळा निधी येणार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस उपलब्ध आणि त्यामुळे सोलार पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. म्हणजे त्यामुळे या सगळ्या योजना व्यवस्थित होतील, त्याच्यात काय अडचण येणार नाही माझी असेल. नारायणजी कुसे. महोदय, मंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं, त्यांचं अभिनंदन करतो. पण एक प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. गायरान आणि गावठाणमध्ये जे लाभार्थी 50-50 वर्षापासून राहतात त्यांना लाभ मिळत नाही, त्याच्यासाठी आपण शासन काही निर्णय घेणार का? आणि तिथं गायरान गावठाणमध्ये नमुना नंबर 8 मध्ये काही करण्यासाठी आपण शासन काही निर्णय यात द्याल का? कोणत्याही लाभार्थी असो. एवढंच उत्तर आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य कुचे साहेबांनी जो विषय मांडलेला आहे, मी अगोदर सांगितलं की कसं आहे, घरकुल योजना ही कोणासाठी आहे? ज्याचं स्वतःचं घर तिकडे अस्तित्वात आहे, त्याला रिबिल्ड करण्याकरता, पुनर्वसन करण्याकरता ही योजना आहे. आता नमुना नंबर 8 हा जो तुम्ही म्हणतायत सन्मान्य सदस्य साहेब, हा त्याचा तो जर वर्षानुवर्ष तिकडे राहतो तर त्याने तो तयार केला पाहिजे. आपण मध्ये शासनाने सर्व ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून याचे कॅम्प्स पण घेतले. त्या कॅम्पमध्ये माझे मागच्या निवडणुकीच्या अगोदर जवळजवळ 1-1.5 वर्ष सगळ्या भटक्या विमुक्त ओबीसी या सगळ्यांसाठी पूर्ण सर्व कलेक्टर ऑफिसमध्ये आपण 1-1 महिना कॅम्प राबवला. त्या कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या आपल्या जमिनीचा मालकीचा हे करण्याकरता. आणि गायरान जमिनी जी आहे ती महसूल विभागामार्फत त्याचं धोरण ठरते. नक्कीच महसूल मंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून आणि 12 जुलै 2011च्या शासन निर्णयाला बंधन ठेवूनच ती केली जाते. आणि नक्कीच यापुढेही महसूल मंत्र्यांबरोबर एकदा चर्चा करून जर फॉर्म नंबर 8 मध्ये जर अडचण येत असेल तर जसं मागच्या 1 वर्षामध्ये आपण सगळ्या कलेक्टर ऑफिसमध्ये कॅम्प लावून जे भटके विमुक्त ओबीसी ज्यांच्या याला अडचण येत होती त्याच्यासाठी आपण 1-1 महिना कॅम्प घेऊन त्या कॅम्पच्या माध्यमातून जवळजवळ 27,000 लोकांना आमच्या डिपार्टच्या माध्यमातूनच ते कॅम्प घेतले होते. 27,000 लोकांना त्यांच्या मालकी हक्काच्या दस्तावेज त्यांना मिळवून दिलेले आहेत.